नमस्कार सगळ्यांना. आज खूप खूप दिवसांनंतर मी एक लाँग व्हिडिओ बनवते आहे आणि त्याचं कारणही तसं खासच आहे, कारण की आज मी थोडासा वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. अर्थात हे एका मालिकेशीच रिलेटेड आहे, पण हे नेहमीपेक्षा थोडा वेगळा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे तुम्ही जरूर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जे जे काय व्यक्त होणार आहे आज व्हिडिओमध्ये, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंट्समध्ये ऐकायला जरूर आवडेल. त्यामुळे तुम्ही जर का मी काय बोलते त्याच्याशी रिलेट करू शकलात तर जरूर मला कॉमेंटद्वारे कळवा. तर आज मी तुमच्याबरोबर ज्या गप्पा मारणार आहे ती सिरियल आहे प्रेमाची गोष्ट. ही नवीन सिरियल आहे, अलीकडेच सुरू झाली आहे स्टार प्रवाहावरती. मला आवडती आहे ती सिरियल आणि त्याच्यातली तेजश्री प्रधानही मला आवडती आहे, मुक्ता म्हणून. तर ह्या सिरियलचं किंवा रादर ह्या पात्राचं असं वैशिष्ट्य दाखवलेलं आहे की मुक्ता ही खूपच चांगली मुलगी आहे, समंजस आहे, मायाळू आहे आणि अगदी देखणी आहे, डेंटिस्ट आहे, म्हणजे सुशिक्षित आहे, पण तरीसुद्धा तिचं लग्न जमू शकत नाही आहे. आणि ते न जमण्याकरता कारणही तसंच आहे. तिच्याकडे सगळे गुण असले तरी एक कमतरता तिच्यात आहे आणि ती म्हणजे ती आई होऊ शकत नसते आणि ह्याच कारणामुळे तिचं कुठेही लग्न जुळू शकत नसतं. आता हे सिरियलमध्ये बघताना खूप हलकं-फुलकं वाटू शकेल आणि असा प्रसंग येणं हे खूप चॅलेंजिंग असतं, खूप खूप चॅलेंजिंग असतं. म्हणजे जी मुलगी स्वाभाविकपणेच मला वाटतं सगळ्यांनाच, सगळ्या मुलींनाच एक आतूनच मातृत्वाचं फीलिंग असतं. म्हणजे मला तर वाटतं ते जन्मजातच असतं ना. असं खरं आई होण्याआधीच मुलगी आई बनलेली असते. म्हणजे खूप लहानपणापासून मी तर म्हणते. कारण की ज्या मुलींना लहान भावंडं असतं, बहीण असो किंवा भाऊ असो, त्या मोठ्या बहिणीला कायमच शिकवलं जातं, तू त्याची काळजी घे, तू मोठी आहेस ना, तू तुझं खेळणं त्याला दे, तू मोठी आहेस ना, तुला हे समजायला हवं. असं करत करतच ती तेव्हापासूनच आई बनायला लागते. मग कधीतरी अजून मोठी होऊन ती मावशी बनते लग्नाच्या आधीच. तेव्हाही ती मातृत्वाची फीलिंग जी असते, भावना जी असते, ती अजून बळावत जाते. आणि जेव्हा ती स्त्री स्वतः एका मुलाला जन्म देते, तेव्हा तर म्हणजे काय सगळं जगच बदलून जातं नाही. आणि तेव्हा असं म्हणजे तेव्हा ती आई अशी पदवी मिळते. पण मला वाटतं आई बनण्याचं ट्रेनिंग मुलींना खूप लहानपणापासूनच आपसूक मिळत जातं. असो, तर म्हणण्याचा मुद्दा हा आहे की सगळ्या मुलींना आतूनच ती भावना हवीशी वाटत असणार, हो ना? तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक मुलीला मला वाटतं ॲट वन पॉईंट इन टाईम कधीतरी आई व्हावं असं नक्कीच वाटत असेल, नाही? स्वतःचं एक मूल जन्माला घालावं असं नक्कीच वाटत असेल. तर आपली मुक्ता ह्या सिरियलमध्ये तिलाही असं वाटत असतं, पण अनफॉर्च्युनेटली तिला हे शक्य नसतं. आता हे का? तर ह्याचं कारण ऑलरेडी सिरियलमध्ये उघडून सांगितलेलं आहे. ह्याचं कारण असं असतं की तिच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि त्या कारणामुळे ती आई बनू शकत नसते. देव न करो आणि अशी गोष्ट कोणालाही न होवो, पण ही खरंच खूप कठीण परिस्थिती असते. म्हणजे एखादी स्त्री आई होण्याकरता झुरत असते आणि तिला आई बनता येत नसतं. हे खूप वाईट फीलिंग आहे आणि हे फीलिंग कोणालाही कोणाच्याही वाटायला येऊ नये असं मला पर्सनली खूप वाटतं. तर मला ओव्हरऑल ही सिरियल खूप आवडली, पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं आहे की ह्या सिरियलमध्ये चुकीचा संदेश दिला आहे. म्हणजे ह्याच्यात हा संदेश देत आहेत ते आत्ता की निव्वळ आई होता येत नाही आहे म्हणून एका मुलीचं लग्न बिलकुलच होऊ शकत नाही आहे. म्हणजे आय अंडरस्टँड अजूनही आपली मेंटॅलिटी एवढी प्रगत नाही आहे की जर का एखादी स्त्री मुलाला जन्म देऊ शकणार नसेल एकदमच, तर ते स्वीकारणं कठीण जातं. ते त्या स्त्रीला स्वतःलाही स्वीकारणं कठीण जातं, तिच्या कुटुंबालाही स्वीकारणं कठीण जातं आणि लग्न करून ती दुसऱ्या कुटुंबात जाणार असेल तर ते कुटुंब तर हे ॲक्सेप्टच करू शकत नाही, मला मान्य आहे. पण ह्या सिरियलमध्ये जे थोडंसं चुकीचं दाखवलं आहे असं मला वाटतं पर्सनली, आणि तुम्ही पण व्यक्त होऊ शकता ह्या गोष्टीवरती, की त्याच्यात स्ट्रेट असं दाखवलं आहे एका सीनमध्ये की डॉक्टर सांगतात की तिच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून ती कधीच आई होऊ शकत नाही. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. कारण की आता सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ह्यालासुद्धा पर्याय असतो आणि दत्तक घेणं हा एकच पर्याय नाही आहे. दत्तक घेणं हाही उत्तम पर्याय आहे मी तर म्हणेन. पण जर का त्या स्त्रीला अशी तीव्र भावना असेल की मी स्वतःच मुलाला जन्म द्यायचा आहे, तर हेही शक्य होऊ शकतं बऱ्याच केसेसमध्ये. अर्थात एकदम योग्य काय आहे ते डॉक्टरच सांगू शकतील, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जेव्हा सिरियल टेलिकास्ट होते नॅशनल टी व्हीवरती, तेव्हा हा सायन्सचा मुद्दा कुठे मांडूच नाही आणि त्या बेसिसवरती पूर्ण एक सिरियल बनवावी हे मला थोडंसं विचित्र वाटतं. तर फॅलोपियन ट्यूब्समध्ये जर का प्रॉब्लेम असेल तर डॉक्टर पुढे अजून ऑप्शन्स देतात, पुढे तपासण्या होतात. IVF सारखा एक सुंदर ऑप्शन असतो, कठीण असतो, तो महागडा असतो,
पण ऑप्शन असतो आणि IVF थ्रू ती स्त्री स्वतःच्या मुलाला जन्म देऊ शकते. IVF पॉसिबल होऊ शकत नसेल तर सरोगसीचा एक ऑप्शन असतो. सरोगसीचे काही लॉज असतात वेगवेगळे, पण त्याबद्दल काहीतरी जर का दाखवलं असतं, सांगितलं असतं तर मला वाटतं ही जास्ती प्रोग्रेसिव्ह सिरियल झाली असती. पण असो, ओव्हरऑल हे ठीक आहे. पण मला खरंच थोडीशी खंत वाटते की जो बेस बनवला आहे सिरियलचा त्याच्यात म्हणजे हे पूर्ण डावलूनच टाकलं आहे. सायन्स का नाही कन्सिडर केलं आहे त्यांनी? आपण 21st सेंचुरीमध्ये आहोत यार. थोडंसं काहीतरी वेगळं दाखवलं असतं तर सिरियल पण थोडी वेगळी बनली असती. आता ही सिरियल छानच आहे, त्याच्यातली ती छोटीशी सई पण छानच आहे. दत्तक घेण्यासाठी मुक्ता म्हणजे तयार असते, तिला दत्तक घ्यायचं असतं मूल. हाही विचार खूपच सुंदर आहे. हा विचारसुद्धा सर्वसाधारणपणे मान्य होत नाही आपल्या सोसायटीमध्ये. पण असो, हा विचार ते पुढे आणतायत ह्याचं मला कौतुक वाटतं. पण त्याचबरोबर सायन्सला ते मागे टाकतायत किंवा सायन्सवरती थोडंसुद्धा लक्ष देऊ शकत नाही आहेत. ज्या सायन्समुळे आज किती बायकांना मुलं होऊ शकली आहेत, हे जर का त्यांनी थोडंसं कुठेतरी दाखवलं असतं ना तर खरंच ही सिरियल खूप वेगळी झाली असती. आता ही सिरियल एक टिपिकल सिरियल म्हणून होईल असं आता तरी वाटतंय की तिला मूल होत नाही आहे म्हणून तिचं लग्न होत नाही आहे, जे ऑलरेडी आपण बघतोच आहोत. मग त्या हिरोला ऑलरेडी एक मुलगी आहे, त्याचा डिवोर्स झालेला आहे. त्या मुलीसाठी आई हवी असते पण त्याला बायको नको असते, असं काहीतरी कॉम्प्लिकेटेड दाखवलेलं आहे. शेवटी ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडणारे हेही आपल्याला माहिती आहे. तर आता पुढची सिरियल खूप प्रेडिक्टेबल आहे, म्हणजे आउटकम खूप प्रेडिक्टेबल आहे. आता तो आउटकम आणण्याकरता ती गोष्ट किती रंगवून दाखवत आहेत ही मात्र बघण्यासारखी गोष्ट असेलच नक्की. पण तुम्ही मला जरूर कळवा की तुम्ही एखादी गोष्ट पाहता, एखादी सिरियल बघता तेव्हा तुम्ही त्याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघता? जस्ट असंच एक टाईमपास म्हणून, किंवा त्यातला कुठला असा एखादा मुद्दा असतो जो तुमच्या मनाला अगदी म्हणजे म्हणतात ना दिल को छू गया, किंवा कुठला तरी असा एक मुद्दा असतो ज्याच्यामुळे खूप वाईट वाटतं ते बघून? असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का? ह्या सिरियलबद्दल तुम्हाला काय वाटतं? IVFबद्दल, सरोगसीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ह्या ऑप्शन्सबद्दल तुम्ही कधी ऐकलेलं आहेत का? हे तुम्ही मला जरूर कॉमेंट्समध्ये कळवा. मी म्हटलं तसं हा व्हिडिओ थोडा वेगळा होता. एरवी आपण व्हिडिओमध्ये बोलत असतो की काम कसं झालं हिरोईनचं किंवा हिरोचं, किंवा किती वाईट झालं असं पण आपण बोलत असतो बऱ्याच आपल्या व्हिडिओजमध्ये. पण हा व्हिडिओ वेगळा होता. पण हा व्हिडिओ मला आवर्जून करायचा होता कारण हे मला अगदी मनापासून वाटतं की कोणत्याही स्त्रीला आई बनता येत नाही आहे, ही खूप खूप दुःख देणारी गोष्ट असते. आणि आता ह्याला ऑप्शन्स असतात आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत असं मला कळकळीने वाटतं. पण अनफॉर्च्युनेटली अजून ह्या बाबतीत खुलेपणाने कोणीही बोलत नाही. तर हा माझा छोटासा प्रयत्न होता नवीन विचार तुमच्या मनात, नवीन पिढीच्यात रुजवण्याचा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला जरूर कळवा. आज आपण इथेच थांबूया. परत आपण भेटूया दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल, माझे विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. टाटा.